नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी एकता 9वी. मी श्री अमोल साठे ऑनलाईन टीचिंग या संकल्पनेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण आभाळातल्या पाऊलवाटा याचा भाग पहिला अभ्यासला. आता या व्हिडिओमध्ये आपण त्याचा भाग दुसरा अभ्यासूया. मागील भागामध्ये आपण अभ्यासले की पक्ष्यांच्या पायामध्ये ॲल्युमिनियमचे वाळे अडकवलेले असतात आणि त्या वाळ्यांवर त्या संशोधन केंद्राचे नाव आणि त्या पक्ष्याचा खुण्याचा क्रमांक त्या ठिकाणी नोंदवलेला असतो. वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात. एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्याने त्या संस्थेला कळवावे अशी अपेक्षा असते. आता या पक्ष्यांच्या पायामध्ये वाळे अडकवण्याचा उद्देश काय असतो? हे पक्षी स्थलांतर करीत असतात, एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये जात असतात. तर हा गेलेला पक्षी यदाकदाचित त्या खंडामध्ये जाऊन मृत झाला, मेला किंवा एखाद्याला जिवंत तो सापडला तर त्याच्या पायात अडकवलेले ते वाळे हे दर्शवतात की तो कुठल्या संशोधन केंद्रातून आलेला आहे किंवा त्याला कुठल्या खंडातून तो आलेला आहे, त्याचा सांकेतिक क्रमांक काय आहे हे त्या ठिकाणी ते कळतं. आणि जर तो मेलेला पक्षी जर सापडला तर त्या पक्ष्याची नोंद त्या वाळ्यावर केलेली असते, त्याच्या पायात अडकवलेल्या वाळ्यावर. तर त्या संशोधन केंद्राला ते एखाद्याने ते कळवावं अशी अपेक्षा असते. अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळतेच असे नाही, परंतु 100तल्या 1-2 वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते. पक्षी हे स्थलांतर करीत असताना, एका खंडातून दुसऱ्या खंडात जात असताना ते मध्येच कुठेतरी मरतात किंवा मृत घोषित होतात किंवा ते कोणाला तरी सापडतात. पण मेलेल्या पक्ष्यांचे सगळ्यांचीच माहिती संशोधन केंद्रापर्यंत पोहोचते असं नाही. परंतु 100तल्या 1-2 पक्ष्यांची जरी माहिती तिथपर्यंत पोहोचली तरीसुद्धा एक अंदाज तिथे लावता येतो की ह्या खंडातला हा पक्षी आलेला होता. केरळात वाळे लावलेले परीट पक्षी काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान या भागात सापडले आहेत. केरळातलाच एक रानपरीट ब्रह्मदेशात सापडला आहे. जर्मनीतील वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडला आहे. म्हणजे काय झालं, आता हे सगळे पक्षी स्थलांतर करीत असताना कुठे कुठे फिरतात याचा अंदाज आपल्याला त्या वाळ्यांवरनं लक्षात येतो. उदाहरण द्यायचं झालं तर केरळात वाळे लावलेले परीट पक्षी म्हणजे केरळातील संशोधन केंद्रातून काही पक्ष्यांना, परीट पक्ष्यांना किंवा परीट या पक्ष्यांना पायामध्ये ॲल्युमिनियमचे वाळे टाकले गेले. तर ते पक्षी कुठे सापडले? काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान ह्या भागांपर्यंत हे पक्षी गेलेले होते. म्हणजे केरळातले पक्षी हे अफगाणिस्तानापर्यंत जातात, हा एक अंदाज आपल्याला लक्षात आला. तसेच जर्मनीत वाळे लावलेला बलाक पक्षी हा कुठे सापडला? बिकानेरमध्ये सापडला. बिकानेर कुठे आलं? राजस्थानमध्ये. अलीकडच्या काळात विमाने आणि रडार यंत्रणेमुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळाली आहे. तरीसुद्धा पक्ष्यांच्या या गूढ सवयींसंबंधीची कित्येक रहस्ये अद्याप उकललेली नाहीत. आता तर विज्ञान फार पुढे गेलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये विमाने, त्यांचे रडार या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे, आता फक्त त्या पक्ष्यांच्या पायांमध्ये ॲल्युमिनियमचे वाळे टाकले जात नाही, तर त्यांना इलेक्ट्रॉनिक्स काही सिस्टम त्या वाळ्यांमध्ये फिट केला जातो आहे. आणि त्या इलेक्ट्रॉनिक सिस्टममुळे त्यांच्यावर नजर ठेवणं फार सोपं झालेलं आहे. कशामुळे? ह्या रडार यंत्रणेमुळे. पण तरीसुद्धा काही पक्षी असे सुद्धा असतात की ते नेमके कुठून येतात, कुठे जातात, कोणत्या खंडातून येतात, कुठल्या खंडात कोणत्या ऋतूमध्ये जातात, हे अजूनसुद्धा काही रहस्य उकललेले नाही आहेत. पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील. हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. पक्ष्यांच्या स्थलांतराचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे बरेच पक्षी असेही असतात की ते त्याच खंडामध्ये असतात, खंड बदलवत नाही. तर काही पक्षी असे असतात की ते एका खंडातून दुसऱ्या खंडात जातात. आता उदाहरण द्यायचं झालं तर हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे जे पक्षी असतात, थंडीचं प्रमाण वाढलं की ते खाली सखल भागात येऊन थांबतात जिथे तापमान गरम आहे. अशा भागामध्ये ते पक्षी येऊन थांबतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. उन्हाळ्यामध्ये खालचं तापमान पुन्हा वाढलं की पुन्हा हिमालयाच्या पर्वतरांगांच्या वरती जाऊन ते थांबतात. अशा पद्धतीचं त्यांचं ते स्थलांतर होत असतं.
त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो. हा जो त्यांचा प्रवास असतो हा फार मोठा असतो का? नाही. ते एका खंडातून दुसऱ्या खंडात जात असतात का? तसंही नाही. तर ते फक्त पर्वतरांगांवरनं खाली सखल भागामध्ये येतात. सखल म्हणजे काय? सपाट भाग, जिथे तापमान आहे, बऱ्यापैकी आहे, म्हणजे तिथे फार थंडी नाही आहे, अशा भागामध्ये येऊन ते थांबतात. परंतु जेव्हा तिथे तापमान वाढू लागतं तेव्हा मात्र ते पुन्हा एकदा पर्वतरांगांच्या वरती जाऊन, हिमालयाच्या वरती जाऊन ते थांबतात. म्हणजे त्यांचा तो जो प्रवास असतो तो फक्त काही किलोमीटरचाच असतो. तो फार काही मोठा प्रवास नसतो. हा सुद्धा एक स्थलांतराचा एक प्रकार म्हणू शकतो आपण. अनेकदा दुष्काळ, महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळेनासे झाले की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात. मुळात अन्नाचे दुर्भिक्ष्य हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे. मग बऱ्याच वेळेस फक्त तापमान कमी जास्त झालं म्हणूनच पक्षी स्थलांतर करतात अशातला भाग नाही. अनेक वेळेस काय होतं, एखाद्या भागामध्ये दुष्काळ असतो किंवा त्या भागामध्ये महापूर आलेला असतो किंवा भरपूर बर्फवृष्टी झालेली असते. मग अशा वेळेस पक्ष्यांना खाण्यासाठी, अन्नाचा शोध घेण्यासाठी ते काय करतात, ते दुसरीकडे स्थलांतर करीत असतात. दुर्भिक्ष, अन्नाचं दुर्भिक्ष म्हणजे काय? अन्नाची कमतरता. दुर्भिक्ष म्हणजे कमतरता. अन्नाची कमतरता भासू लागली की ते एका भागातून दुसऱ्या भागाकडे स्थलांतर करीत असतात. पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते. अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात. एरवी 2 ते 5 हजार मीटर उंचीपर्यंत सापडणारे हिमकाक पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांच्या मागे 8,500 मीटर म्हणजे सुमारे 27,000 फुटापर्यंत आल्याची नोंद आहे. सर्वच पक्षी अन्नाचा तुटवडा आहे म्हणून स्थलांतर करतात अशातला भाग नाही. तर बरेचसे पक्षी असे सुद्धा असतात जे त्या वातावरणामध्ये, किंवा फार थंडी आहे, फार ऊन आहे, खूप उष्णता आहे, खूप गारठा आहे, अशा या सगळ्या गोष्टींचा ते अंदाज घेऊन स्थलांतर करतात अशातला भाग नाही. किंवा अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतामध्ये सुद्धा व्यवस्थित जगू शकतात. एरवी जे गिर्यारोहक असतात, गिर्यारोहक कोणाला म्हणतात? पर्वतारोहक करणारी जी व्यक्ती असते त्याला गिर्यारोहक म्हणतात, जे पर्वतांवर चढतात. तर अशा व्यक्तींना 2 ते 5 हजार मीटरपर्यंत बर्फाळ प्रदेशामध्ये सापडलेला हिमकाक पक्षी, हिमकाक काय आहे? हिमालयाच्या किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये सापडणारा पांढरा कावळा, त्याला हिमकाक म्हणतात. तर तो पक्षी 2 ते 5 हजार मीटर उंचीपर्यंत त्यांना त्या एव्हरेस्टच्या शिखरावर जाताना म्हणजे सुमारे 27,000 फुटापर्यंत त्यांच्या मागे आल्याची त्यांनी नोंद केलेली आहे. म्हणजे त्यावेळेससुद्धा ते पक्षी इतक्या उंचावर त्या तापमानामध्ये जाऊ शकतात याची नोंद त्या ठिकाणी करता येते आपल्याला. म्हणजे स्थलांतर करणारे पक्षी हे प्रत्येक वेळेस अन्नाच्या तुटवड्यामुळेच बाहेर कुठेतरी जातात अशातला भाग नव्हे. एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ, थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घनता याचा कोणत्याही प्रकारे त्रास होत असलेला दिसत नाही. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात, ते थंडीमुळे नाही तर बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे. 27,000 फुटापर्यंत हे पक्षी त्या गिर्यारोहकांच्या मागे आल्याची नोंद त्यांनी केली. तर इतक्या उंचीवर जाताना त्यांना ती हवेची कमी होत गेलेली घनता याचा कुठलाही परिणाम त्या पक्ष्यांवर होत आहे अशातलं दिसत नाही. तर बरेचसे पक्षी कशामुळे स्थलांतर करत असतात? तर खरोखर तर त्यांना त्या थंडीमुळे अन्न मिळत नाही आणि त्या अन्नाच्या शोधामध्ये ते स्थलांतर करतात. हे मात्र त्या ठिकाणी विशेष लक्षात येण्यासारखं आहे. अनेक पक्षी असे आहेत जे बर्फ पडायला लागण्याच्या बऱ्याच आधी अन्न अद्यापही भरपूर उपलब्ध असतानाच आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात. या पक्ष्यांच्या स्थलांतरणासाठी अन्नाच्या तुटवड्याची वाट पाहत बसत नाही. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांची मन जणू उचल खाते, दक्षिणेची ओढ लागते, आतील अस्वस्थता वाढते. तर काही पक्षी कसे असतात, बर्फ पडायला लागला की तापमान कमी होणार, थंडी वाढणार, परंतु अन्न भरपूर शिल्लक आहे तरीसुद्धा ते काय करतात, तिथून स्थलांतर करतात. फक्त अन्न मिळवणं हे त्यांचा उद्देश नसतो. अन्न भरपूर शिल्लक आहे, त्यांना भरपूर म्हणजे त्यांचा पूर्ण बर्फ, आपला थंडीचा जो ऋतू आहे तो पूर्ण त्यांचा निघून जाईल इतकं अन्न त्यांच्याकडे उपलब्ध आहे, तरीसुद्धा ते तिथून स्थलांतर करतात. ती त्यांची एक प्रथा आहे किंवा ते त्यांनी ठरवलेले तो एक नियम आहे.
सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचं मन उचल खातं, म्हणजे त्यांना एक वेगळ्या प्रकारची ओढ लागते, आतील अस्वस्थता वाढते आणि एकाच जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात. मग त्या पक्ष्यांना आता वाटतं की आपण इथून स्थलांतर करावं. मग एकाच जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि एका विशिष्ट मुहूर्तावर, मुहूर्त म्हणजे काय, ठराविक ठरवलेला वेळ, विशिष्ट शुभ वेळ, त्याला मुहूर्त म्हणता आपण. तर त्या मुहूर्तावर ते सगळे पक्षी मग तिथून प्रयाण करतात. प्रयाण करणे म्हणजे काय, तिथून निघून जाणे, त्याला प्रयाण करणे असं म्हणतात. या पक्ष्यांच्या बाबतीत स्थलांतरणाचा आता अन्नाशी संबंध उरला नसून ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा एक धार्मिक विधी असल्यासारखा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे. परतीच्या प्रवासाचेही तसेच. वसंत आगमनाला सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेच्या घराकडे निघतात. मग हे पक्षी काय करतात, सगळे एकत्र येतात आणि एकदाच तिथून निघतात. तर हे स्थलांतर करणं हे त्यांच्या अन्न मिळत नाही म्हणून ते स्थलांतर करतात अशातला भाग नाही. या पक्ष्यांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, अन्नाचा शोध घेणे हा एकच विषय त्यांच्या विचारात नाही. तर ऋतू बदलला की आपण इथून निघायचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी खंडामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये किंवा वेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन आपण थांबायचं. हा त्यांचा धार्मिक विधी असल्यासारखं ते करतात. धार्मिक विधी काय, धर्मसंबंधात केलेले जे घोषोपचार किंवा काही असतात, ज्या विधी असतात, त्या पद्धतीच्या विधी आपण आता हा पूर्ण करावा असं त्यांनी ते काहीतरी ठरवलेलं असतं. म्हणजे जणू काय तो त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच आहे. आणि मग परतीचा प्रवाससुद्धा त्यांचा तसाच घडतो. तिकडे एक विशिष्ट ऋतू सुरू झाला की पुन्हा एकदा ते आपल्या राहत्या भागामध्ये पुन्हा एकदा ते परतीचा प्रवास करतात. मग ते कधी, वसंत आगमनाला. वसंत आगमन काय, वसंत ऋतूचं आगमन झालं की त्यावेळेस मग ते पुन्हा एकदा आपल्या घराकडे ते वळतात, ते पुन्हा माघारी येतात. अशा पद्धतीने हे पक्षी नेहमी एका विशिष्ट ऋतूमध्ये स्थलांतर करत असतात. आणि जणू काही ह्या स्थलांतरणातून आभाळात त्यांनी आपल्या एक वेगळ्या पाऊलवाटा निर्माण केलेल्या आहेत. हा एक उद्देश या पाठातनं आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचा लेखकांनी प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने आपण आभाळातल्या पाऊलवाटा हा पाठ अभ्यासलेला आहे. आता या पाठावर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही तुमच्या क्लासवर्क नोटबुकमध्ये पूर्ण करायची आहेत. प्रश्न पहिला, पक्ष्यांच्या स्थलांतरणाची मूळ प्रेरणा काय आहे? प्रश्न दुसरा, आधुनिक काळात पक्ष्यांची माहिती देणाऱ्या कोणत्या 2 गोष्टी आहेत? प्रश्न तिसरा, हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर का करतात? प्रश्न चौथा, पक्ष्यांच्या पायात वाळे अडकवण्याचा उद्देश काय आहे? दिलेल्या प्रश्नांची उत्तरं किंवा प्रश्न तुम्ही आपल्या क्लासवर्क नोटबुकमध्ये सोडवायचे आहेत. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.